ऊर्जा विभागाकडून IBPSला पत्र गेलेलं आहे। इश्यू सुरू आहे, ते कोर्ट केस सुद्धा आहे। पण विद्युत सहायक महावितरण जानेवारीपर्यंत हा रिझल्ट फायनली लागून जाईल। ते फर्स्ट सेकंड वीकमध्ये ही एक्झाम होऊ शकते। परंतु सध्या गडबड करू नका, पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपला फॉर्म सबमिशनचा महाजन कोट टेक्निशियन 3चा व्हिडिओ येईल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बघणार आहोत की मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, त्या संदर्भात प्रश्न भरपूर आहेत। ते महाजन को असो, टेक्निशियन 3 किंवा महावितरणची परीक्षा जी पेंडिंग आहे विद्युत सहायक, आणि प्लस महापारेषणची कुठलीही एक्झाम अजूनपर्यंत झालेली नाही। आपण वाट बघतो आहोत, आतुरतेने वाट बघतो आहोत की कुठली तरी डेट येईल। त्यामध्ये नुकतंच जे काही आहे इलेक्शनचे आहे पार पडलेलं आहे किंवा निवडणूक पार पडलेली आहे, त्याचा रिझल्टसुद्धा आलेला आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये आता आपल्याला आशा ठेवायला काही हरकत नाही, कारण आता ही जी प्रोसेस आहे इलेक्शनची, रिझल्टची, सरकार स्थापन करण्याची वगैरे ती झालेली आहे, ठीक आहे। आणि आता ही जी काही IBPS कंपनी आहे ती आता पुढे एक्झाम शेड्यूल करेल, कारण तसे त्याचे पत्रव्यवहारसुद्धा झालेले आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, एका व्हिडिओमध्ये अपडेट दिलेलं होतं मागच्या। जे विद्यार्थी आपल्याशी कनेक्टेड आहे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती राहतात आणि ते अपडेट राहतात, त्यांना माहिती राहते काही ना काहीतरी छोटे मोठे कुठे जे काही असेल ते आपण आपल्या चॅनलद्वारे, म्हणजे इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि आपलं इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलसुद्धा आहे। त्यावर आपण वरच्यावर अपडेट्स जे काही छोटं मोठं असेल ते द्यायचा प्रयत्न करत असतो। काही लगबग सुरू झाली होती की एक्झाम आता खूप पेंडिंग आहे आणि आता लवकरात लवकर व्हायला हव्या। त्यासाठी जे काही डिपार्टमेंट आहे, महावितरण असेल, महापारेषण असेल, दोन्ही साईडने म्हणजे ऊर्जा विभागाकडून IBPSला पत्र गेलेलं आहे किंवा तसं एक नोटीस गेलेली आहे की लवकरात लवकर एक्झाम घेण्यात यावी इलेक्शननंतर ताबडतोब, ठीक आहे। तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आता डिसेंबर उजाडलेला आहे, डिसेंबरची 1 तारीख आजची आलेली आहे आणि आता प्रोसेस ही सुरू झालेली आहे किंवा प्रोसेस फास्ट होईल आता, असे आपण अंदाज किंवा आशा व्यक्त करू शकतो। त्यामध्ये मुख्यत्वे जे पेंडिंग एक्झाम आहे त्यामध्ये महापारेषण अख्खाच्या हक्क पेंडिंग आहे, कुठल्याही प्रकारची एक्झाम झालेली नाही आहे। मला विद्यार्थी मित्रांचे कमेंट होते, कारण मागे मी एक महापारेषणबद्दल एक छोटंसं अपडेट दिलं होतं की एक सीनियर पोस्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा जे काही आहे त्यामध्ये थोडंसं इश्यू सुरू आहे, ते कोर्ट केससुद्धा आहे, परंतु फक्त त्या पोस्टपुरती मर्यादित आहे। त्याचा इफेक्ट AEवर किंवा विद्युत सहायकावर किंवा सिनियर टेक्निशियनवर होणार नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे जी काही कोर्ट केस आहे ती पर्टिक्युलर त्या पोस्टची आहे, AEवर त्याचा इफेक्ट होणार नाही किंवा आपले विद्युत सहायक आहे, सिनियर टेक्निशियन आहे, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 यावर या एक्झामवर त्या कोर्ट केसचा काहीही परिणाम होणार नाही। त्या परीक्षा आपल्या वेळेवर होतील, ठीक आहे। परंतु तत्पूर्वी विद्युत सहायक महावितरण जे काही 5300+ पोस्ट आहे ती एक्झाम पेंडिंग आहे। महावितरणनी JEE, AE आणि अकाउंट असिस्टंटचा एक्झाम ऑलरेडी घेतलेला आहे। आता विद्यार्थी मित्र त्याच्या रिझल्टची वाट बघत आहे। रिझल्ट डिसेंबर एंडपर्यंत किंवा थोडंसं जानेवारीपर्यंत आपल्याला अपेक्षित आहे, कारण रिझल्ट हा थोडा लेट लागू शकतो असं आपल्याला आधीच माहिती मिळाली होती। परंतु विद्यार्थी मित्रांना परत एकदा अपडेट देऊ इच्छितो की जानेवारीपर्यंत हा रिझल्ट फायनली लागून जाईल, अशी एक थोडंसं इथे माहिती मिळते आहे। आणि बाकी एक्झाम जी विद्युत सहायक महावितरणची पेंडिंग आहे ती या महिन्यामध्ये ॲटलिस्ट नोटिफिकेशन तरी आपल्याला येऊन जाईल। एक्झामचं जे काही नोटीस असते त्या नोटीस रिलेटेड काहीतरी अपडेट 100% येऊन जाईल, म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये एक्झामची डेट नोटीस ही येणार, 100% येणार आहे। डिसेंबरमध्ये ही नोटीस येईल आणि जानेवारीच्या कुठल्याही वीकमध्ये फर्स्ट सेकंड वीकमध्ये ही एक्झाम होऊ शकते, असं कन्फर्म अपडेट आहे ॲटलिस्ट महावितरण विद्युत सहायकचं, ठीक आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र जे आतुरतेने वाट बघत आहेत मागच्या 1-2 वर्षापासून, ते महापारेषणचे असो किंवा महावितरणचे असो, त्यामध्ये महावितरणच्या काही एक्झाम झालेल्या आहे, फक्त विद्युत सहायक पेंडिंग आहे। तर आता मित्रांनो, आपल्याला त्या जे काही आपण वाट बघत होतो, जे काही आतुरतेने वाट बघत होतो एक्झामची, ती आता जवळच आहे, येऊन ठेपलेली आहे। कारण की आता एक्झाम आली, डेट आली की विद्यार्थी मित्र घाबरून जातात, आता माझा अभ्यास झाला नाही, माझं असं झालं, तसं झालं, हे झालं, माझा स्कोर येत नाही आहे, कुठे काय करू, आता कसा अभ्यास करू, कुठल्या टॉपिकवर भर देऊ, काय करू, MCQ करू की थिअरी करू, हे सगळे प्रयत्न सुरू होऊन जातात। आतापर्यंत भरपूर वेळ मिळालेला आहे। आता एक्झाम डेट जर डिक्लेअर झाली तर ती चांगलीच असणार आहे। त्यामध्ये विद्युत सहायक महावितरण डिसेंबरच्या कुठल्याही डेटला नोटीस येऊ शकते, 2 दिवसात सुद्धा येऊ शकते किंवा 10-15 तारखेला सुद्धा येऊ शकते। एक्झॅक्ट डेट मी काय कोणीच सांगू शकत नाही तुम्हाला। राहिला प्रश्न महापारेषणचा, तर महापारेषणमध्ये त्याची प्रोसेस अजून सुरू झालेली नाही आहे। AE आणि विद्युत सहायकचं जे काय आहे ते जानेवारीमध्ये आपण थोडंफार इथे एक्सपेक्टेड ठेवू शकतो। AE ट्रान्सको आणि विद्युत सहायक ट्रान्सको, कारण तयारीमध्ये राहा, तुमचा जो अभ्यास असेल त्याला रिवाईज करा, जो अभ्यास पेंडिंग असेल तो क्लिअर करा आणि जास्तीत जास्त पेपर सॉल्व करा, टेस्ट सिरीज सॉल्व करा किंवा आपला अभ्यास किती झाला ते स्वतःचं स्वतःचं टेस्ट स्वतः करा, ठीक आहे। तेव्हाच कुठं तुम्ही परीक्षेमध्ये टिकू शकाल किंवा तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। आणि बाकी राहिला प्रश्न महाजन को टेक्निशियन 3चा, महाजन को टेक्निशियन 3ची फॉर्म सुरू झालेले आहे। त्यामध्ये एक छोटंसं अपडेट आणखी दिलेलं आहे त्यांनी,
साधारण 26 तारखेला ती जाहिरात आली आणि बाकी आपलं 28 तारखेला परत त्यांनी अपडेट दिलेला आहे. 26 डिसेंबरपर्यंत आपल्याला लास्ट डेट आहे, त्याच्या आधी फॉर्म भरायचा आहे. परंतु सध्या गडबड करू नका. पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपला फॉर्म सबमिशनचा महाजन को टेक्निशियन 3चा व्हिडिओ येईल, डिटेल व्हिडिओ येईल आणि कसा फॉर्म भरायचा किंवा कसा कुठल्या विद्यार्थ्यांनी कशामध्ये फॉर्म टाकायचा किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये किंवा जे काय असेल ते. तर त्याच्यामध्ये 2-3 आहे, BTRI वगैरे सुद्धा आहे, कुशल प्रशिक्षणार्थी वगैरे सुद्धा आहे. बरेचसे त्याच्यामध्ये जागामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरणे आवश्यक आहे, नाहीतर तुमचं रिजेक्शन पुढे होऊ शकते DVमध्ये. त्याच्यामुळे घाई गडबड करू नका. फक्त तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल त्यासाठी मी तुम्हाला ॲडच्या 2-3 दिवसाआधीच व्हिडिओ दिला होता की डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंट आताच काढून ठेवा. ठीक आहे. तर त्या रिलेटेड पुढच्या 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ येईलच. ठीक आहे. महाजन को टेक्निशियन 3साठी आणि एक्झाम महाजन को टेक्निशियन 3ची फेब्रुवारीच्या आधी होणार नाही, फेब्रुवारी किंवा त्याच्या पुढेच एक्झाम होईल. त्याच्यामुळे त्या दृष्टीने महाजन को टेक्निशियन 3साठी तयार राहा. त्याचं सिलेबसमध्ये फक्त नॉन टेक्निकल आहे, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग, वर्बल नॉन वर्बल रिझनिंग. त्याच्यामध्ये टेक्निकल नाही आहे. हे आता बऱ्यापैकी कन्फर्म झालं आहे. यांचा काही भरोसा नसतो. अकाउंट असिस्टंट महावितरणचा वेळेवर त्यांनी पेपर पॅटर्न चेंज केला, परंतु महाजन को टेक्निशियन 3चा सध्या तरी पॅटर्न तेच आहे, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. ठीक आहे. रिझनिंगमध्ये नॉन वर्बल आणि वर्बल. ठीक आहे. त्यानुसार तुमचा अभ्यास सुरू ठेवा. बाकी त्या रिलेटेड जे काही मी तुम्हाला एक्झाम रिलेटेड आता सांगितलं आहे, सगळ्याच्या टेस्ट सिरीज आणि सगळ्याचे कोर्स आपल्या ॲपमध्ये, इंजिनिअरेबल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे तुम्हाला सगळे टेस्ट सिरीज आणि सगळे हे मिळून जातील. महाजन को जो टेक्निशियन 3चा सुद्धा डेडिकेटेड कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. भरपूर त्यात ॲडमिशन आतापर्यंत झालेलं आहे आणि विद्यार्थी कनेक्ट झालेले आहे आपल्याशी. आणि महावितरण महापारेषणचं जे काही JEEचा अतिशय महत्त्वाचा मोठा कोर्स इलेक्ट्रिकलचा आपल्याकडे आहे आणि आपल्या ॲपवर आहे. तो तुम्ही रेकॉर्डेड याच्यामध्ये आहे, फॉर्मॅटमध्ये आहे, तो तुम्ही घेऊ शकता. भरपूर जास्त आपण इथे कव्हर केलेला आहे. सध्या डिस्काउंटसुद्धा आहे. काही तुम्हाला काही अडचण असेल तर मला चॅटबॉक्समध्ये, ॲपच्या चॅटबॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्यावर रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. त्याबद्दल तुम्ही वाट बघत होते एक्झामची, आता येऊन ठेपलेलं आहे, ती वेळ आता येऊन ठेपलेली आहे. पुढच्या एक 10 ते 15 दिवसामध्ये सुद्धा एखादं स्ट्रॉंग अपडेट किंवा स्ट्रॉंग नोटीस महावितरणकडून येऊ शकतं आणि महापारेषणचं सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे तयारीमध्ये राहा. थोडंफार मला अपडेट इथे द्यायचं होतं कारण विद्यार्थी मित्रांचे कमेंट खूप जास्त होते त्यानुसार. आणि आता आपली प्रतीक्षा संपली असं मी म्हणू शकतो. कुठल्याही दिवशी, डिसेंबरच्या कुठल्याही दिवशी नोटीस येणार आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडंसं बूस्टअप मिळालं असेल, थोडंसं मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते सुद्धा बूस्टअप होतील आणि अभ्यासाला जे काही ते गती मिळेल त्यांच्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स परत येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.